नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे आपण। रेल्वे भरती संदर्भातला अपडेट असणार आहे। जे कोणी 2025 मध्ये रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डची एक्झाम दिलेली आहे किंवा पेपर दिलेला आहे, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाचा अपडेट असणार आहे। RRBचं मेरिट लिस्ट जे आहे किंवा मग डॉक्युमेंटचं DV जे आहे, तर त्या संदर्भात हा अपडेट असणार आहे। तर पहा, त्याचं पूर्ण जे ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याचं एक्झाम झालेली आहे पूर्ण यामध्ये। तर त्यामध्ये प्रत्येक जे कोणी ज्या ठिकाणी एक्झाम दिले, तर त्या संदर्भात हा लिस्ट व्हायरल झालेली आहे, म्हणजे जाहीर झालेली आहे। तर पहा, यामध्ये तुम्हाला जे कोणी आता जर कोणी महाराष्ट्रामध्ये मुंबईचं एक्झाम दिला असेल, तर त्याच्या संदर्भामध्ये हे सेपरेट ही DVची लिस्ट लागलेली आहे। तर पहा, यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट कॅट 1चं आहे। तर यामध्ये काही पॉईंट दिलेले आहेत। तर जनरल पहा, यामध्ये जे सांगितलेलं आहे की 28/4/25 ते 30/4/25 या संदर्भात पॅरामेडिकल पोस्टची जी काही परीक्षा झाली, तर त्या परीक्षेसंदर्भात ही लिस्ट असणार आहे DVची, आणि मेडिकल एक्झामिनेशनची पण लिस्ट आहे। तर हे यामध्ये ज्यांचं नंबर असणार आहे ह्या पूर्ण या लिस्टमध्ये, तर त्यांचं जर नंबर असेल तर तुमच्यासाठी ही खुशखबर असणार आहे, तुमचं RRBमध्ये निवड झालेली आहे असं समजून घ्यायचं आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट तयार करायचे आहेत आणि मेडिकल फिटनेस पण तुमचं होईल त्यानंतर। पहा, या ठिकाणी हे नर्सिंग सुपरिटेंडेंटचे एवढे जे सिलेक्टेड यादी आहे, तर एवढ्यांचे हे नंबर आहेत। तुमचा नंबर चेक करून घ्या यामध्ये असेल का नाही। जर तुमचा याच्यामध्ये एवढ्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे। पूर्ण तुम्ही हे नंबर चेक करून घ्या, तुमचा हा नंबर असणार आहे, या नंबरनुसार तुमचं हे सिलेक्शन आहे। तर पहा, या ठिकाणी एवढे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत। तर यामध्ये टोटल सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत 133 असणार आहेत शॉर्टलिस्ट यामध्ये त्यांची। त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्टचे पण आहे, त्यामध्ये 5 सिलेक्टेड आहेत। त्यानंतर मग ECG टेक्निशियनमध्ये 1 आहे। त्यानंतर मग नेक्स्ट आहे फील्ड वर्करमध्ये 4, आणखीन मग मलेरिया इन्स्पेक्टरमध्ये आहेत 20, आणखीन लॅबोरेटरी असिस्टंटमध्ये 6, त्यानंतर मग फिजिओथेरपिस्टमध्ये 1, त्यानंतर मग टेक्निशियन जे आहे एक्सरेचा त्यामध्ये 10, आणखीन मग फार्मासिस्टमध्ये 31। अशा प्रकारचे हे पूर्ण निवड झालेली ही व्हायरल जे सर्टिफिकेट आहे, जे सर्क्युलर आहे ते आलेलं आहे। तर त्यामध्ये तुमचं कट ऑफ पण दिलेलं आहे। तुम्हाला जर तुमच्या ज्या ठिकाणाहून फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला चेक करावं लागेल। हे प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळं निघालेलं आहे सर्क्युलर, ठीक आहे। तर तुमच्यासाठी तुम्हाला जर ही लिस्ट पाहिजे असेल तर हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण भेटून जाईल, आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण हीची लिंक असेल। अन्यथा तुम्ही ज्या स्टेटमधून दिलेली आहे त्या स्टेटच्या RRBच्या वेबसाईटवर पण चेक करू शकता। ही मुंबईची आहे, महाराष्ट्राची। ही महाराष्ट्राची जी कोणी एक्झाम दिलेली आहे त्यासाठी ही मुंबईची आहे। बरेच जण सिकंदराबादची पण दिलेली आहे आपल्या एरियामध्ये, तर सिकंदराबादमध्ये पण बऱ्याच जणांचं आहे, तर ती पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता। यामध्ये पहा, रेल्वे युनिट अंतर्गत यामध्ये कॅट नंबर दिलेले आहेत, त्यानुसार हे कॅट नंबरनुसार हे यांचं मेरिट लागलेलं आहे। पहा, OBCचे 59 आहे, त्यामध्ये हे जे नंबर आहेत यामध्ये तुमचं हे CR वगैरे जे आहे कॅट 1 वगैरे म्हणजे तुमच्या पोस्टनुसार दिलेलं आहे। ऑप्टिमिस्ट्रिस्ट वगैरे 13 असेल तर मग इथं या ठिकाणी ते 13 नंबरच्या अंतर्गत ती भरती होईल। अशा प्रकारे आहे कट ऑफ हा स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या अंतर्गतला आहे। तर सिकंदराबाद वगैरे प्रत्येक या ठिकाणचा वेगवेगळा असणार आहे, हा महाराष्ट्राचा। तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि एवढे ज्यांची निवड झाली आहे त्यांनी पुढच्या प्रोसेससाठी तयार राहा। पुढचा अपडेट पण लवकरातच लवकर येऊन जाईल। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।